फ्रेंड्स, आज आपण गवारीची मिरची टाकून बनवलेली भाजी बघूया। इथे गवार आणि बटाटा घेतलेला आहे, स्वच्छ धुतला आणि आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। तर इथे कढई ठेवली आहे, कढई तापले, तेल पण तापलं आहे मस्तपैकी। त्या तेलामध्ये राई देऊया, जिऱ्याची फोडणी देऊया। जिरा आणि राई मस्त तडतडले। आता आपण 3-1 पाकळ्या हे घेतल्यात, मिरच्या घेतल्यात उभ्या कापलेल्या आणि कढीपत्ता टाकले। आता ते सगळं तेलामध्ये मस्तपैकी परतून घेऊया। हे बघा, चांगलं असं परतून झाल्याच्या नंतर बारीक चिरलेला एक कांदा मस्तपैकी असा तेलामध्ये फिरून घेऊया लालसर होईपर्यंत। कांदा लालसर झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरलेला आपण टाकायचा आहे मस्तपैकी। हा बघा, टोमॅटो चांगलं परतून झाल्याच्या नंतर मऊ झाला की त्याच्यानंतर आपण हळद टाकूया, कारण ह्या भाजीला आपण हळद टाकायची आहे, मसाला वगैरे काय टाकायचं नाही, कारण मिरचीची भाजी बनवतोय। तर आता ही हळद चांगली अशी परतून घेतल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये गवार आणि बटाटा आपण टाकून घेऊया आणि चांगला असा एकजीव करून घेऊया। हे बघा, गवार आणि बटाटा असा मस्तपैकी खालीवर परतवला की चांगला तो एकजीव झाला की त्याच्यानंतर आपण त्यावर चवीनुसार मीठ टाकूया। म्हणजे मीठ टाकल्याच्या नंतर ती गवार आणि बटाटा चांगला शिजणार। हे बघा, ही भाजी मस्त लागते, डब्यात खायला वगैरे, चपातीवर भाकरीवर मस्त छान लागते। तुम्ही अशी भाजी करून बघा। आणि नंतर 1 ग्लास पाणी टाकायचं आणि नंतर मग ती झाकण ठेवून भाजी चांगली शिजून घ्यायची 15-1 मिनटं। चला, तर मग आता 15-1 मिनटानंतर परत जरा ताट हे बाजूला करून आपण बटाटे शिजले की नाही बघूया। तर बटाटा शिजला आहे, परत एकदा झाकण ठेवूया आणि आता बघा बटाटा मस्त शिजला आहे, म्हणजे आता भाजी शिजली। आता आपण ओलं खोबरं आहे खवलेलं ते त्याच्यामध्ये टाकूया। ह्याच्यामध्ये खूप लोक शेंगदाण्याचं कूट पण टाकतात, ती पण छान लागते, पण आम्ही ओलं नारळाचं खोबरं टाकलं आहे। हे बघा, सुंदर असं एकजीव करायचं मस्तपैकी। ही भाजी करून बघा, मस्त लागते। आणि परत एकदा झाकण ठेवायचं मस्त। एकदा वाफ दिली की भाजी रेडीच आहे खायला। वरून आता कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली। अशी भाजी करून बघा। भाजी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा चॅनल। बोलण्यामध्ये काय चूक झाली असेल तर समजून घ्या। मस्तपैकी भाजी आहे, चवीला एकदम छान लागते। भाजी रेडीच आहे, खायला या।